तर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जवळ ही भयंकर रेल्वे दुर्घटना घडली। मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले आणि त्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। प्रवाशांच्या जीवाशी रोजचाच हा खेळ आहे आणि रोजचाच हा संघर्ष आहे। आणि या संदर्भात संवाद साधण्यासाठी दादर स्टेशनच्या परिसरातून चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत आणि अशोक कांबळे आपले प्रतिनिधी कल्याण स्टेशनच्या परिसरातून जोडले जात आहेत। नेमक्या प्रवाशांच्या समस्या काय आहे आणि रोजचा हा संघर्ष कशा पद्धतीने प्रवाशांना करावा लागतोय त्या संदर्भात आपण संवाद साधूयात। पहिल्यांदा मी दादरमध्ये जातोय। चेतन आपले प्रतिनिधी आहे। चेतन, दादर हे एक महत्त्वाचं स्टेशन आहे मुंबईमधील। सातत्यानं म्हणजे दादरला कधीही गेलं तरी त्या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मात्र नेहमीच रेल्वेचा बोजवारा उडालेला असतो, वेळेत लोकल सुटत देखील नाहीत आणि गर्दी उसळलेली असते आणि त्यामुळे अशा सगळ्या घटना सातत्याने घडत असतात। आणि जो अहवाल समोर आलेला आहे, दिवसाला सरासरी 7 प्रवाशांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू होत असतो असं देखील सांगितलं जातं। नेमका दादरमधील प्रवाशांच्या समस्या काय आहे आणि कशा पद्धतीचा प्रवासी संघर्ष करतात? थेट दाखवू शकतो शुभम, हे पाहू शकतो आताच जी कल्याण फास्ट लोकल आलेली आहे आणि पकडण्यासाठी ज्या प्रकारचं वक्तव्य आज राज ठाकरे यांनी केलं होतं, मुंबईच्या लोकलमध्ये तुम्ही सायंकाळी शिरून दाखवा फक्त तर तुम्हाला मानेल। आणि आता एकंदरीत ही 6:01 सुटणारी कल्याण फास्ट लोकल आलेली आहे आणि या लोकलला पकडण्यासाठी साधारणतः आता शेकडो प्रवासी आपण या दादर स्थानकावरील पलांडावर पाहू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली ही लोकल आहे आणि आता ही कल्याणच्या दिशेने निघणार आहे। मात्र संध्याकाळी 4 आणि 5 वाजल्यानंतर जी शासकीय आणि कॉर्पोरेट कार्यालय सुटतात त्यानंतर ज्या प्रकारची गर्दी उमटते त्या गर्दीला नियंत्रित करणं अद्यापर्यंत रेल्वे प्रशासनाला जमले नाहीये। आपण पाहू शकतो कशा प्रकारची धक्काबुक्की असेल किंवा कशा प्रकारची जी एकंदरीत केंद्रबिंदूची परिस्थिती असते ती रोज सायंकाळी या ठिकाणी होते आणि म्हणूनच मध्य रेल्वे अर्थात मरे रोज मरे त्याला कोण लढे अशी परिस्थिती, अशा भयंकर आणि संतापजनक प्रतिक्रिया आहेत की लोक व्यक्त करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी नेहमीच अशा प्रकारची गर्दी रोज असते आणि आज सोमवारचा दिवस असून ऑफिसचा पहिला दिवस असतो, अशा वेळी सुद्धा हीच परिस्थिती असते। आणि आता तरी आपण दादर स्थानकावरती आहोत, मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भायखळा दादर याच्या पुढे जसं जसं आपण जात राहू तसं या डब्यातील गर्दी ही तितकीच वाढत जाते। अगदी 34 सीट तर दूरच राहिली, मात्र दरवाजामध्ये उभं राहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा मिळत नाही आणि म्हणूनच या गर्दीवरती आता रेल्वे प्रशासन अशा प्रकारे तोडगा काढणार, कारण याच्याहून भीषण परिस्थिती ही पुढे कुर्ला आणि ठाण्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते। आणि म्हणूनच आता तरी आजच्या या दुर्दैवी घटनेनंतर तरी रेल्वे प्रशासनाला जाग येणार का हे पाहणं महत्वाचं असेल। अशाच प्रकारची परिस्थिती आपण या पादचारी पुलावर सुद्धा पाहत असतो। एकूणच रेल्वे पलाटावरती नियोजन आणि रेल्वे लोकल मधील नियोजन रेल्वे प्रशासन कशा प्रकारे करणार हा सर्वात मोठा प्रश्न आणि आव्हान आता सध्या रेल्वे मंत्र्यांसमोर। अगदी चेतन, तर दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरातली ही परिस्थिती देखील आपण पाहिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।